नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मोठ्या प्रमाणात निपटारा करणारे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस सोहल शेख मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने गुप्त माहितीद्वारे शिकाऱ्यांना जेरबंद केले आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर, उपपोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस नाईक विनायक जगताप आदींनी ही कामगिरी बजावली। त्यांना वन विभागाची आणि ग्रामस्थांची मदत झाली। अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, विशाल गोसावी, मुद्देसर शेख, दत्ता सोनवणे, दीपक मुंडे, वन विभाग अधिकारी उमेश वावरे, अक्षय म्हात्रे, सागर ढोले, ग्रामस्थ यांच्या मदतीने 3 आरोपींना पकडण्यात आले। शेख इरफान अंजुम पीर मोहम्मद, वय वर्ष 54, अफजल अहमद अशफाक अहमद, वय वर्ष 35, अन्सारी मोहम्मद स्वालिम अहमद, वय वर्ष 36, राहणार मालेगाव अशी आरोपींची नावे आहेत। बंदुका, जिवंत कारतुसे, कोयता, लोखंडी चाकू, सोलर प्लेट, कुऱ्हाड, सर्चलाइट, होंडा कंपनीची 4चाकी गाडी असा एकूण 6,40,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपींविरोधात हत्यार कायदा कलम भारतीय 3/25, 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर करीत आहेत। दिनांक 2/1/2024 रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित CRV कार ही हातीमध्ये फिरत आहे। त्या गुप्त माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं। तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडती घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्याराचे कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे 3 लोक होते, शेख इरफान, अफजल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक या लोकांवर आर्म्स ॲक्ट प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारवाई त्यानुसार चालू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।